नमस्कार, कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सालाबादप्रमाणे यावर्षी सुकापूर विभागामध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सुकापूर विभागामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे अभिषेक सोहळा आणि शिवपूजन करण्यात आलं। तसेच दिवसभरात दर्शनास येणाऱ्या शिवप्रेमी महिला भगिनींसाठी 10 पैठणींचे लकी ड्रॉ काढण्यात आले होते, ज्या पैठणी खास महिला भगिनींसाठी ठेवल्या होत्या, असे ते दिलदार दानशूर व्यक्ती म्हणजे सुकापूर विभाग मनसे शाखा अध्यक्ष जयवंत बाबरे यांच्यातर्फे देण्यात आले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकापूर विभागातील 300 ते 400 महिलांची उपस्थिती तिथे लाभली होती। महिलांचा उत्साह तिथे कमी होत नव्हता। त्यामध्ये लकी ड्रॉ ठरणाऱ्या महिला नीता सुभाष मेश्राम, वैशाली श्रीधर ठाकूर, अर्चना धनाजी शेंडगे, प्रिया संदीप यादव, रुपाली संदेश कदम, माधुरी पाटील, सुषमा भंडारे, रुपाली रमेश गवळी, पूजा गोरड, रोहिणी अक्षय पाटील या 10 महिला शिवप्रेमी पैठणी लकी ड्रॉ ठरल्या। तसेच तेथील तरुण वर्गही खूप उत्साहित होता। प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच गर्जना होती, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तेथील दानशूर व्यक्तींनी तेथील रयतेसाठी अन्नदानाची व्यवस्था केली होती। ठीक संध्याकाळी 7:30 वाजता सगळ्यांना महाप्रसाद देखील देण्यात आला। या महाप्रसादाचा लाभ जवळजवळ 700 ते 800 लोकांनी घेतला। हे अन्नदान करणारे शिवप्रेमी ते म्हणजे स्वामी समर्थ मठ सुकापूर, रामदास पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष सुरेश खैरे साहेब, होम एम्बिशन बिल्डर्स, तसेच उपसरपंच सुकापूर दिवेश भगत, वकील चेतन केनी, ग्रामपंचायत सदस्य सुकापूर बाबा बिल्डर्स धनंजय पाटील, राहुल पाटील बिल्डर ॲडव्होकेट मटेरियल आदई, अमित पाटील समाजसेवक, अँथोनी सेंट मोबाईल शॉप, देविदास खकाल, सह्याद्री धाबा, माऊली प्रसाद बिल्डर अँड डेव्हलपर्स, सुकापूर पंढरीनाथ ठाकूर नवनाथ बिल्डर्स, नितीन यादव समाजसेवक, सोमेश्वर सामाले स्वामी सेवेकरू, श्रीराम बिल्डर्स, प्रशांत पाटील बिल्डर्स, किशोर चौधरी गंगा बिल्डर, रघुवीर शेठ बिल्डर्स, संतोष जितेकर विठोबा कॉम्प्लेक्स अध्यक्ष, महेश भोईर युक्ता बिर्याणी सुकापूर, अमित गुप्ता दिल्ली दरबार बिर्याणी सुकापूर, एकविरा बिल्डर्स, समीर पाटील, वासुदेव बडे बिल्डर्स सुकापूर, अशा अनेक शिवप्रेमींनी महाप्रसादाचं सहकार्य केलं। तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे पनवेल शहर पोलीस स्टेशनचे एपीआय श्रीकांत शेंडगे, तसेच खांदेश्वर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अविनाश महाजन, हेड कॉन्स्टेबल मनोहर पाटील, तसेच जितेंद्र बाळू फडके, लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास म्हात्रे, आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष खारगर, सूर्याभाई मुंबई देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू बनकर, मामा समाजसेवक मुंबई, विजय पवार रिपब्लिकन सेना पनवेल तालुका अध्यक्ष, तसेच झुंजार टाइमचे मुख्य सचिव मच्छिंद्र पाटील, तसेच राष्ट्रीय पुरोगामी ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक विजय सूर्यवंशी, तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, राष्ट्रीय पुरोगामी राष्ट्रीय विश्वस्त अनिकेत सूर्यवंशी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले साहेब, प्रदीप वायदंडे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, गणेश पराड पनवेल तालुका अध्यक्ष। तसेच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विशेष मेहनत घेतली ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व मनसे सैनिक सुकापूर विभाग अध्यक्ष राजू क्षीरसागर, नवीन पनवेल विभाग अध्यक्ष किरण गावडे, सुकापूर शाखा अध्यक्ष जयवंत बाबरे, सुकापूर उपशाखा अध्यक्ष संतोष गायकवाड, सेक्रेटरी विक्रम चव्हाण, खजिनदार योगेश जगताप, सचिव किसन नाईक, तसेच मनसे सैनिक स्वप्नील सोनावणे, केतन माने, स्वप्नील मनोज देसाई आदी मनसे सैनिकांनी खूप मेहनत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप उत्साहात पार पडली। आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।